मध्यंतरी कोरोनामुळे बराच स्टाफ कमी केला होता. जवळजवळ 15 लोकांना काढण्यात आलं होतं. आर्थिक मंदी असल्याने माझा पगार अजून अर्धाच चालू होता. पण त्या देवाचे आभार की निदान माझी नोकरी तरी होती. माझं लोनवर सतत टॉपअप मारल्यामुळे लोनची अमाऊंट पण खूप वाढली होती. त्यामुळे आता हप्ता पण वाढला होता. निशा आता सगळं नीट आहे असं समजून पुन्हा पैसे मागू लागली. मी तिला सांगत होतो, अगं माझं लोन वाढलं आहे, त्याचा हप्ता पण जास्त जातोय आणि माझ्याकडे सेव्हिंग्ज काहीच नाहीये. पण निशा ऐकेल तर ना. एका महिन्यात माझ्या घरचं लाईट बिल तर 1800 रुपये आलं होतं. ते भरायलाही पैसे नव्हते. MSCB वाल्यांनी घरी येऊन लाईट कट करून जाऊ अशी धमकीही दिली होती. मला कसं तरीच वाटलं. मी ऑफिसमधल्या एका मित्राकडून 2000 रुपये घेऊन माझे लोनचे हप्ते खूप वाढल्यामुळे आणि मी एवढे वर्ष ह्या निशाच्या नको त्या खर्चाला आळा घालण्याऐवजी मी काही न बोलून खूप मोठी चूक केली होती. मी तेव्हाच तिच्या 2 कानाखाली मारून तिला ताब्यात ठेवायला हवे होते. मी तिचं ते घरात रडगाणं नको म्हणून वाहवत गेलो आणि आज अक्षरशः मी कंगाल झालो होतो. घरात क्लेशाला कारण नको म्हणून लोनचा टॉपअप मारून वेळ भागवून नेत होतो. पण त्यामुळे खूप नुकसान झाले होते. मी पूर्णतः हारलो होतो. मला काय करू काय सुचत नव्हते. हप्ते नीट जात नसल्याने घरावर बँकेची जप्ती यायची वेळ आली होती. त्यात अशावेळी जोडीदाराची साथ भक्कम असली की काही वाटले नसते. पण इथे माझ्या बायकोला काहीच चिंता नव्हती. मी पूर्णतः हतबल झालो होतो. कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. राजवीरच्या शाळेची फीस पण वेळेवर भरायला जमत नव्हते. त्याच्या शाळेतून सारखा फोन येत होता. माझा येणारा पगार लोनच्या EMI मध्ये संपून जात होता. अशी वेळ आली होती की मला रात्रदिवस झोपच लागत नव्हती. खूपदा मनात विचार आला की आई बाबांना दादाला आपल्यावर ओढावलेली परिस्थिती सांगावी. पण कसं सांगणार. माझ्या बायकोमुळे झालं होतं सर्व. तिला मी कायम पैसे देणारी मशीनच वाटलो. ती अशी निगरघट्ट कशी हे आजपर्यंत 1000 वेळा मनात येऊन गेलं. तिच्या माहेरची माणसं तर चांगली होती. तिची बहीण वगळता सगळी अगदी संस्कारी होती. तिची बहीण अगदी आखडूच होती हिच्यासारखीच. पण बाकी आई बाबा भाऊ वहिनी हे सगळे स्वभावाने चांगले होते. तिचे आई बाबा म्हातारे झाले होते. त्यांना काय सांगून उगाच मनस्ताप कशाला द्यायचा ह्या विचारानं त्यांनाही नाही सांगितलं. निशासारखेही काही मुली असतात आणि त्या संसार आशा करू शकतात हे मला पचनी पडत नसे. मला वाटत होतं मी नवरा म्हणून ती सगळं माझ्याकडेच तर मागणार ना आणि माझं कर्तव्यच होतं तिला लागणाऱ्या गोष्टी देणं. पण निशा तिच्या श्रीमंत मैत्रिणींबरोबर वाहवत गेली. उधळपट्टी करू लागली. संगत एखाद्याला कशी खराब करते ह्याचं उत्तम उदाहरण निशा होती. मी तिला नेहमी म्हणत असे, अगं उद्या तुझ्यावर मोठी आपत्ती आली ना तेव्हा तुझ्याबरोबर तुझा नवराच असेल. तोच तुझं सगळं करायला तत्पर असणार आहे. ह्या मैत्रिणी बघून जातील तुला. पण त्या 5 लाख तरी देतील का ते विचार ना त्यांना. पण निशा माझं ऐकेल तर ना. निशाचा संसारात शून्य रोल असे. सगळं माझ्याच बाजूने चालू असे. तो संसार तिचा नाहीये असंच ती वागत होती. तिने ना माझ्या आई वडिलांना मान दिला न माझ्या दादा वहिनीला. तिला माणसंच नको असायची. आणि मग एके दिवशी बँकेतून 2दा कॉल आला की हप्ते बरेच बाकी आहेत, लवकर भरा नाहीतर घर जप्त करण्यात येईल. काय करू मला काहीच कळत नव्हते. माझ्या डोळ्यांसमोर राजवीरचा चेहरा येत होता. मी विचार केला की मी जीव दिला तर इन्शुरन्सचे पैसे तरी निशाला भेटतील आणि त्यातून ती हे घर तरी निदान वाचू शकेल. आणि मी ह्या विचाराने उंदीर मारायचं औषध पियालो. घरचे सगळे सुमितचे हे स्पष्टीकरण ऐकून सुन्न झाले. त्याचा संसार ह्या अशा वळणावर आहे हे कोणालाच त्याने आजतागायत सांगितले नाही. तो एकटाच सगळं सहन करत राहिला. सुमितची आई तर अगदी धाय मोडून रडत बोलली, बिचारा माझा मुलगा एवढे वर्ष त्रास सहन करत राहिला पण एका शब्दाने बोलला नाही. त्याची बायकोच त्याची साथ निभावणारी नाही तरी तो तरी काय करणार बिचारा. निशाचे आई वडील तर सुमितची माफी मागू लागले. सुमित बोलला, आई बाबा चूक तुमच्या मुलीची आहे तुमची नाही. निशाने रडून सुमितचे पाय धरून त्याची माफी मागितली. मी पुन्हा असं वागणार नाही अशी कबुली सर्वांसमोर दिली. शेवटी सगळ्यांनी मिळून सुमितला 20 लाखांची मदत केली आणि त्यामुळे त्याला लोनचा हप्ता कमी पडू लागला. आता सगळं सुरळीत चालू आहे. निशा सुद्धा आता बरी वागू लागली आहे. संसारात रस दाखवू लागली आहे. दरवेळी आपण कोणी घटस्फोट घेतला की पुरुषाची चूक आहे असं बोलून मोकळं होतो. पण अशाही बायका असतात की ज्या संसाराची वाट लावतात.